हिंगोली जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। हिंगोलीच्या सिरसम बुद्रुक इथं जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण आहे, तर पाण्याच्या टाकीचा केवळ सांगाडा उभा केला आहे। पाणी विकत घेऊन तहान भागवण्याची वेळ गावकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। हीच परिस्थिती जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये निर्माण झाली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाण्याचं भीषण वास्तव आता फेब्रुवारी महिन्यातच सुरू झालेला आहे। आपण आहोत हिंगोलीतल्या सिरसम बुद्रुक गावामध्ये। आपण पाहू शकता हे भीषण वास्तव असं आहे, कारण हे या ठिकाणी जे टँकर आलेले आहे आणि टँकर मध्ये असलेली टाकी आहे, टाकीमधून असं पाणी या ठिकाणी घ्यायचं असतंय। वास्तविक पाहता याच गावामध्ये जलजीवन मिशन योजनेचं काम जे आहे ते अपूर्ण आहे, कारण शासनाचा उपक्रमच होता की डोक्यावरचा हंडा कमी होईल, मात्र हा हंडा डोक्यावरचा कमी तर झाला नाही। मात्र गावकऱ्यांना जे आहे भुर्दंड जो आहे तो या पाण्याचा सहन करावा लागतोय। महिलांना शेताची कामच करता येत नाहीत, अशी वास्तव परिस्थिती जी आहे ते या गावामध्ये आहे। ताई, मला एक सांगा, तुमच्या डोक्यावर टोपला आहे, नेमकं समोर हांडे आहेत, नेमकं तुम्हाला पाणी भरायचंय की टोपलं घेऊन कुठेतरी जायचं आहे, काय नेमकं एकंदरीत प्रकार? पाणी भरून शेतात जायचंय हरभरी काढण्यासाठी। आम्हाला पाणी भरून शेतात जावं लागते, जवळपास पाणी नाही, खूप दूर पाण्यासाठी भटकावं लागते। या गावामध्ये पाण्याची जलजीवन मिशन काम येऊन सुद्धा बंद पडलेले आहे आणि अर्धवट काम असल्यामुळे आम्हाला इकडे तिकडे पाण्यासाठी फिरावं लागत आहे। ग्रामपंचायत आम्हाला आश्वासनच देतो म्हणते पाणी आणि देतच नाही। ग्रामपंचायतनं आमचा खूप पैसा खाल्ला, पण आम्हाला काहीच पाणी अजून दिलं नाही। नुसतं आश्वासन देतात, तुम्हाला पाणी देतो, आज देतो, उद्या देतो, पण अजूनही आम्हाला पाणी नाही। आमचे मथारे कोथारे माणसं पडत आहेत विहिरीवर जाऊन। विहिरीचा रस्ता बघा जाऊन तुम्ही कसा आहे ते, आम्हाला पण चालता येत नाही, तर आमचे मथारे माणसं कसे चालतील पाण्याला? आमचे लेकरं पडायले, तर आमच्या लेकराची शाळा बुडायली पाण्यासाठी। आम्हाला लय अडचण आहे पाण्याची, आम्हाला पाणी द्या, आम्हाला दुसरं काहीच मागणी नाही। विहिरीवर गेली, मी हंडा घेऊन पडली, माझा हात मोडला, मी काय करणार? चून पाणी देत नाही। संतोष भिसे, पुढारी न्यूज, सिरसम बुद्रुक, हिंगोली।